आईच्या हातची रुचकर पोळी खाल्ल्यानंतर माणसाला आनंद होतो, पण ती पोळी करता लागणारं पीठ, ते पीठ ज्याच्या स्वरूपातून निर्माण होते, ते लागणारं अन्नधान्य कमवण्याकरता 24 तास ड्युटी करणारा बाप मात्र अजूनही समाजामध्ये कळालेला नाही. जगात बाप असं एक तत्व आहे की ज्या बापाच्या खिशामध्ये 10 रुपये असू द्या, गरीबातला गरीब तो असू द्या, पण लेकीच्या घरी यायचं म्हटलं ना, रस्त्यानं खूप दुकानं लागतात, खायची इच्छा होते, कधी तो खात नाही. आणि घरी आल्यानंतर त्याच्या लेकीच्या हातामध्ये चुपचाप तेवढेच 10 रुपये टेकवते. बाळा, माझी परिस्थिती तुला माहित आहे, मी जास्त काही देऊ शकत नाही तुला, पण हीच माझी शिदोरी समजून घे, त्याला बाप म्हणत असतात. जेवढा समाजानं बाप कठोर गेलाय, लोक शपथ घेत असताना सुद्धा आईची शपथ घेतात, पण बापाला कधी स्मरणामध्ये ठेवत नाही हो. बाप म्हणतात तरी कोणाला? एक सांगू, जोपर्यंत तुमचे माय आणि बाप जिवंत आहे ना, तुमची किती कठोरातली कठोर परिस्थिती होऊ द्या, म्हाताऱ्यातला म्हातारा बाप असू द्या, पण तुमच्या दाराच्या उंबरठ्यावर सुद्धा कोणाची भणक नाही की तुमच्यावर चुकीच्या नजरेनं कोणी बघेल.